हॅलो एव्हरीबडी. आज आपण ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक ॲनिमल्स हा क्वेश्चन बघणार आहोत. तर त्यामध्ये आपण फिशचं एक्झाम्पल घेऊ. फिश स्पिंडल शेपमध्ये असतं. दे आर इन स्पिंडल शेप. स्पिंडल शेप म्हणजे कसं मी बोलतो, म्हणजे त्यांना वॉटरमध्ये पोहण्यासाठी त्रास होऊ नये, रेड्यूस व्हावं वॉटर. नंतर फिश ब्रीथ विथ गिल्स इन्स्टेड ऑफ अ नोज. आता जे आपण ॲम्फिबियन्स बघतो ते लँडवरती जेव्हा असतात तेव्हा ते लंग्सनी ब्रीथ करू शकतात आणि जेव्हा ते वॉटरमध्ये असतात तेव्हा त्यांच्याकडे गिल्स सुद्धा असतात. पण यांचं तसं नाही, हे ॲक्वॅटिक आहेत तर यांना फक्त गिल्स असतात, ते गिल्सनी ब्रीथ करतात. नंतर दे हॅव ट्रान्सपरंट आयलिड्स. त्यांचे जे डोळ्याचे जे आपण पापण्या म्हणतो ते ट्रान्सपरंट असतात. त्यांचे हे आयलिड ट्रान्सपरंट असतात, जेणेकरून त्यांना पोहण्यामध्ये कोणताही त्रास होऊ नये. समोरून जर पाण्याचा जर प्रवाह आला तर त्यांच्या डोळ्यांना त्रास होऊ नये, त्यांना जखम होऊ नये म्हणून त्यांना ट्रान्सपरंट आयलिड असतात, जेणेकरून त्यांनी बंद जरी केलं तर त्यांना समोरचं दिसावं. नंतर टेल हेल्प देम टू चेंज डिरेक्शन. त्यांची जी टेल असते